क्विज मंक्स मध्ये आपले स्वागत आहे. बघूया तुम्ही प्राण्यांचे आश्चर्यकारक छलावरणवरील हे 49 प्रश्न सोडवू शकता की नाही. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ध्रुवीय अस्वले बर्फात लपण्यासाठी कशाचा वापर करतात? पांढरी फर, मोठे पंजे किंवा मोठी गर्जना? पांढरी फर उत्तम. उंच गवतात लपण्यासाठी कोणत्या प्राण्याला पट्टे असतात? वाघ, सिंह किंवा हत्ती? आणि उत्तर म्हणजे वाघ. एक काडी कीटक काय असल्याचे सोंग करतो? एक पान, एक फांदी किंवा एक फूल? उत्तर आहे एक फांदी. आर्क्टिक कोल्हा हिवाळ्यात पांढरा असतो. उन्हाळ्यात कोणता रंग असतो? चमकदार पिवळा, तपकिरी किंवा राखाडी किंवा काळाभोर? तपकिरी किंवा राखाडी हे आहे. झेब्राला चमकदार पट्टे का असतात? सुंदर दिसण्यासाठी, शिकारी प्राण्यांना गोंधळात टाकण्यासाठी किंवा मित्र शोधण्यासाठी? शिकारी प्राण्यांना गोंधळात टाकण्यासाठी. कोणता सागरी जीव आपली त्वचा बदलण्यात माहिर आहे? डॉल्फिन, शार्क किंवा ऑक्टोपस? ऑक्टोपस अविश्वसनीय. बिबट्याच्या शरीराचा आकार कशामुळे ओळखू येत नाही? लांब शेपूट, धारदार दात किंवा ठिपके? ते आहे ठिपके. कोणता मासा वाळूच्या समुद्राच्या तळासारखा दिसतो? क्लाउनफिश, स्टोनफिश किंवा गोल्डफिश? स्टोनफिश. छान. स्नोई घुबडाचे पांढरे पंख त्याला आर्क्टिकमध्ये शिकार करण्यास मदत करतात. खोटे कदाचित किंवा खरे? खरे अविश्वसनीय. पानांसारखा दिसणारा समुद्री ड्रॅगन स्वतःला काय म्हणून छळतो? एक खडक, समुद्री शेवाळ किंवा पोवळे? हो, ते समुद्री शेवाळ होते. कोणता पतंग झाडाच्या सालीसारखा दिसतो? पेपर्ड मॉथ, मोनार्क फुलपाखरू किंवा लुना मॉथ? उत्तर आहे पेपर्ड मॉथ. काही सुरवंटांवर मोठे डोळ्यांचे ठिपके कशासाठी असतात? चांगले दिसण्यासाठी, पक्ष्यांना घाबरवण्यासाठी किंवा अन्न शोधण्यासाठी? पक्ष्यांना घाबरवण्यासाठी. छान. हरणाच्या पिलावर पांढरे ठिपके का असतात? त्यांचे वय मोजण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी किंवा सूर्यप्रकाशासारखे दिसण्यासाठी? सूर्यप्रकाशासारखे दिसण्यासाठी. उत्तम. कोणता मासा अगदी खडबडीत दगडासारखा दिसतो? स्टोनफिश, गोल्डफिश किंवा क्लाउनफिश? स्टोनफिश. छान. कोणता खेकडा आपले कवच सजवण्यासाठी वस्तू वापरतो? हर्मिट खेकडा, निळा खेकडा
किंवा डेकोरेटर खेकडा. डेकोरेटर खेकडा बरोबर. सरडा पुढे मागे का डुलतो? कारण त्याला चक्कर येत आहे, पानासारखे दिसण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी. पानासारखे दिसण्यासाठी उत्तम. काही प्राणीवर गडद आणि खाली हलके का असतात? उबदार राहण्यासाठी, मोठे दिसण्यासाठी किंवा पाण्यात लपण्यासाठी. पाण्यात लपण्यासाठी हे आहे. कोणता तेजस्वी बेडूक शिकारींना इशारा देण्याचा प्रयत्न करत आहे? पॉइझन डार्ट बेडूक, ट्री बेडूक किंवा बुलफ्रॉग. उत्तर आहे पॉइझन डार्ट बेडूक. कोणता पक्षी हिवाळ्यात पांढरा होतो? टार्मिगन रॉबिन किंवा चिमणी. टार्मिगन, क्या बात. कोणती माशी डंख मारणाऱ्या मधमाशी असल्याचे नाटक करते? हॉवरफ्लाय, घरातील माशी किंवा फळावरील माशी. हॉवरफ्लाय, तुम्ही जिंकलात. जेव्हा एखादा प्राणी मिसळून जातो तेव्हा त्यासाठी विशेष शब्द कोणता? हिवाळी झोप, स्थलांतर किंवा छलावरण. हो, ते छलावरण होते. कोणत्या कीटकाने काजळी लागलेल्या झाडांशी जुळण्यासाठी रंग बदलला? लेडीबग, पेपर मॉथ किंवा नाकतोडा. पेपर मॉथ, अगदी बरोबर. कॅटिडेट स्वतःला कशाच्या रूपात लपवते? एक फूल, एक पान किंवा एक फांदी. एक पान, लाजवाब. कोणत्या पालीची त्वचा वाळवंटातील वाळूशी जुळते? हिरवी इग्वाना, शिंगे असलेली पाल किंवा सरडा. शिंगे असलेली पाल, लाजवाब. कोणते फुलपाखरू वाईट चवीच्या मोनार्कची नक्कल करते? स्वॅलोडेल, कोबी, पांढरे किंवा व्हाईसरॉय. व्हाईसरॉय, अगदी बरोबर. कोणता प्राणी लपण्यासाठी आपल्या केसांवर हिरवे शैवाल वाढवतो? हॉलर माकड, हिरवी खार किंवा 3 बोटांचा स्लॉथ. 3 बोटांचा स्लॉथ, उत्तम. इतरांना फसवण्यासाठी घोस्ट मॅन्टिस कशासारखा दिसतो? एक पांढरे भूत, एक ताजे फूल किंवा एक सुकलेले पान. हो, ते एक सुकलेले पान होते. ग्लास फ्रॉगचे पारदर्शक पोट कशासाठी असते? सावल्यांशी जुळण्यासाठी, त्याचे अन्न दाखवण्यासाठी किंवा अदृश्य दिसण्यासाठी. सावल्यांशी जुळण्यासाठी, बरोबर. कोणता शार्क समुद्राच्या तळावर खडबडीत कार्पेट सारखा दिसतो? ग्रेट व्हाईट शार्क, हॅमरहेड शार्क किंवा वॉबेगॉंग शार्क. वॉबेगॉंग शार्क, वा. ऑर्किड मॅन्टिस फुलासारखा का दिसतो? मध पिण्यासाठी, चांगला वास येण्यासाठी किंवा किडे पकडण्यासाठी. किडे पकडण्यासाठी, क्या बात.
कोणता छोटा समुद्री घोडा एका विशिष्ट सीफॅन कोरलशी जुळतो? विशाल सीहॉर्स, पट्टेदार सीहॉर्स किंवा पिग्मी सीहॉर्स? उत्तर आहे पिग्मी सीहॉर्स. कोणता पक्षी अगदी तुटलेल्या झाडाच्या फांदीसारखा दिसतो? ब्लू जे टॉनी फ्रॉगमाउथ किंवा सुतार पक्षी? टॉनी फ्रॉगमाउथ उत्तम. जिराफाचे ठिपके त्याला दाट प्रकाशात लपायला मदत करतात. ते काय आहे? खूप तेजस्वी प्रकाश, रात्रीचा अंधार किंवा उन्हाळी आणि सावलीची ठिकाणे? बरोबर उत्तर उन्हाळी आणि सावलीची ठिकाण. फ्लॉवर क्रॅब स्पायडर आपला रंग कशासाठी बदलू शकतो? पक्ष्यांना घाबरवण्यासाठी, मोठे दिसण्यासाठी किंवा फुलाशी जुळण्यासाठी? फुलाशी जुळण्यासाठी. छान. नागतोडा शेतात लपण्यासाठी कशाचा वापर करतो? त्याचे लांब पाय, त्याचा रंग किंवा त्याचा मोठा आवाज? अंदाज बरोबर आला. ते आहे त्याचा रंग. पेंग्विनचे पिल्लू आकाशातील शिकाऱ्यांपासून कुठे लपते? पांढऱ्या बर्फात, राखाडी खडकांवर किंवा निळ्या पाण्यात? राखाडी खडकांवर. छान. कोणता मासा समुद्रातील शेवाळात तरंगणाऱ्या भूतासारखा दिसतो? क्लाउनफिश, अँजेलफिश किंवा घोस्ट पाईपफिश? घोस्ट पाईपफिश अगदी बरोबर. कोणत्या फुलपाखराला घुबडाच्या डोळ्यांसारखे ठिपके असतात? वाघ फुलपाखरू, घुबड फुलपाखरू किंवा ग्लासिंग फुलपाखरू? आणि ते होते घुबड फुलपाखरू. चित्त्याचे ठिपके त्याला चुपचाप यायला मदत करतात. कसे? ते त्याला वेगवान बनवतात, ते त्याला उबदार ठेवतात किंवा ते मिसळून जातात? ते मिसळून जातात. बरोबर. कोणता ऑक्टोपस पॅनकेक सारखा सपाट होऊ शकतो? महाकाय ऑक्टोपस, ब्लू रिंग ऑक्टोपस किंवा फ्लॅपजॅक ऑक्टोपस? फ्लॅपजॅक ऑक्टोपस. वा. काही माशांच्या शेपटीजवळ खोटा डोळा का असतो? मागे पाहण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी किंवा शिकारींना गोंधळात टाकण्यासाठी? बरोबर उत्तर शिकारींना गोंधळात टाकण्यासाठी. कोणता मासा विषारी काट्यांसह खडकासारखा दिसतो? स्कॉर्पियन फिश, डॉट पफर फिश किंवा क्लॉन फिश? उत्तर आहे स्कॉर्पियन फिश. कोणत्या सुरवंटाचे शरीर पानावर नाहीसे होते? मोनार्क सुरवंट, वुली बेअर सुरवंट किंवा बॅरन सुरवंट? बॅरन सुरवंट अविश्वसनीय. काही पतंगांना चमकदार दुसरे पंख का असतात? उंच उडण्यासाठी, फुले शोधण्यासाठी किंवा शिकारींना घाबरवण्यासाठी? शिकारींना घाबरवण्यासाठी. अगदी बरोबर. कोणता मासा तरंगणाऱ्या समुद्री शैवालसारखा दिसतो? उडणारा मासा, सर्गॅसम फिश किंवा अँगलर फिश? सर्गॅसम फिश. अगदी बरोबर. कोणता ऑक्टोपस समुद्री साप असल्याचे भासवतो? मिमिक ऑक्टोपस, नारळ ऑक्टोपस किंवा डंबो ऑक्टोपस?
ते आहे मिमिक ऑक्टोपस. कोणता समुद्री स्लग तो खातो त्या प्रवाळासारखा दिसतो? स्पॅनिश डान्सर, सौर ऊर्जेवर चालणारा समुद्री स्लग किंवा ब्लू ड्रॅगन? उत्तर सौर ऊर्जेवर चालणारा शिकाराला मोहित करण्यासाठी कोणता प्राणी हलत्या नमुन्यांचा वापर करतो? इलेक्ट्रिक ईल, कटलफिश किंवा स्टारफिश? कटलफिश वा. कोणता वाळवंटी कोळी लपलेले वाळूचे सापळादार बनवतो? स्पर कोळी, टॅरंटुला किंवा उडी मारणारा कोळी? स्पर कोळी उत्तम. पुन्हा भेटू. अधिकसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा.